कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग सुरू आहे. आज या लीगमध्ये दुपारी संध्यामठ तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धातील 33व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सूरज जाधवनं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात सामन्याच्या 52व्या मिनिटाला सूरज जाधवनं पुन्हा गोल करत संघाच्या गोलसंख्येत भर घातली. प्रॅक्टिसनं 2-0 या आघाडीच्या जोरावर संध्यामठवर मात केली. सायंकाळी PTM अ आणि वेताळमाळ तालीम यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात PTMकडून प्रथमेश हेरेकर, रोहित मंडलिक, नबी खान, ओंकार मोरे, रोहित पोवार यांनी तर वेताळमाळकडून प्रणव कणसे, मिथाई, राहुल पाटील, सर्वेश वाडकर, आकाश मोरे यांनी जोरदार चढाया केल्या. मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 58व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरनं गोल करत PTMला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळच्या खेळाडूंकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 68व्या मिनिटाला PTM अच्या दिग्विजय बसरगे यानं गोल करत संघाच्या आघाडीत भर घातली. पूर्ण वेळेत वेताळमाळ तालीम संघाला एकही गोल करता आला नाही. PTM अनं 2-0 अशा फरकानं हा सामना जिंकला. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये उद्या PTM ब विरुद्ध झुंजार फुटबॉल क्लब आणि खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अशा लढती होणार आहेत.